थोडा महिने झाले येत नसेल आपला पोरगा गेला नवरा गेला ना जगावचा कसा सांगा ना तुझा करायचा का करायचा काही समजेना. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी एक तालुका जिथे कागदावर सरकारी योजनांची नावे तर कोरली गेली आहेत, पण गरिबांच्या ताटात अन्नाचा घास पोचण्यासाठी लागणारी ती मंजुरी मात्र 16 महिन्यापासून बेपत्ता आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, दिव्यांग योजना आणि निराधार योजना 107 लाभार्थी, कुणाला 16 महिने तर कुणाला 12 महिने उलटले. NSAP पोर्टलवर नावे तर चढली, पण सिस्टमच्या चक्रव्यूहात अधिकृत मंजुरी अडकून पडली. प्रशासन प्रयत्न करतोय, पण तर्कावर तर्का पडत आहेत. ह्या केवळ संख्या नाहीत, ही जिवंत माणसं आहेत. कुणाचे पती वारलेत तर कुणाचे शरीर साथ देत नाहीत. आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले काही लाभार्थी औषधी कशी घेणार? ज्याचा आधार सरकार होतं त्या सरकारनेच जर टेक्निकल कारणास्तव हात झटकले तर यांनी जगायचं कुणाच्या जीवावर? मला पगार सुरू आहे का? होता जी यार थोडसे दिवस दिला पार बंद करून टाकला. का बरं बंद झाला? काही सांगितलं का? माहित नाही बाबा. आता गेला होता पोरगा. किती दिवस झाले तुम्हाला पगार भेटत नाही? 12 महिने झाले. मग तुम्ही औषधी गोळ्या कसं करता? कुठून आणता पैसे? घरून करतो ना. आता काय करतो काय करू आम्ही घरी करत काय. औषधीला पैसे कोण देते? मग औषधीचा पोरगा माझा पोरगा पुरवते घरून. किती खर्च येतो महिन्याचा? 4000 रुपये खर्च येते ती. तुम्ही तहसीलदार मॅडमची भेट नाही घेतल्या का? घेतलो 2-3 वेळा झाला. मॅडम काय म्हणत होत्या? मॅडम गेला पुढच्या महिन्याला येतील म्हणते. मग त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बोलत त्या. तर मग जाणे, मॅडमची भेट घेणे, गावी वापिस येणे. दुसरा काय आता हॉटेलवाल्याची सुधारी आहे, औषधी नाही, मग गोळ्या नाही, किराण्यात गेला किराणावाला उधारी देत नाही. मग कवरी काय करावं? आता दर दोन मरणा परवडते. प्रशासन म्हणतोय प्रयत्न सुरू आहेत, पण या तांत्रिक बिघाडाची शिक्षा या निराधार जीवांना का? सिस्टममधील एक क्लिकसाठी 16 महिन्याची प्रतीक्षा हा अन्याय नाही तर काय? पूर्वी किती दिवस पगार मिळाला होता? 1 वर्ष. त्याच्यानंतर पुरा बंदच झाला. हो. मग तुम्ही जीवन कसं जगता? मग जीवन आता जमते तर करतो कशी तरी रोजी पाणी आपले, नाहीतर का कसा तरी भागवायलाच लागेल. एक टाइम खाणे, एक टाइम झोपणे. कोणाचा आधार नाही राहिला, आपल्या मागे कोणी पाठीमागे धावणारा नाही राहिलं. मग करायचा कसं? जर भेटत होता तर तेवढी वर्ष नव्हती जाते. एक तर नवरा पोरगाही होता थोडंसं साथीदारचा आपल्याला, तेवढा टेन्शन नव्हतं. आता पोरगा गेला ना म्हणजे सगळ्या हात पाडीने बोललो. कसा करायचा का करायचा काही समजेना. करून आता 2 दिवस घरी तर 2 दिवस पोरीकडे जावं लागते. भागला नाही, हात पाय आला तर कंट्रोल किती मिळतो? 5 किलो. तुमचे 5 किलो मध्ये होते का? मग आता नाव पण करा लागेल ना, नाव पण करा लागेल.
मग तहसीलमध्ये गेले होते का तुम्ही? हो, तहसीलमध्ये 2-3 वेळा गेली होती. पोळ्यापासूनचे 3 वेळा झाला जाऊन. काय म्हणतात ते? ते म्हणतात का वरूनच आदेश नाही आला, तुमचे ऑनलाईनही बरोबर आहे, सगळं बरोबर आहे असे म्हणतात. कितीदा गेले होते? किती वेळा गेले होते? 3 वेळा, पण आता तारीख लक्षात नाही. आता सोमवारी शेवटची हो, 3री वेळ हो. मग औषधी पाणी कुठून, पैसे कुठून आणता मग औषधी पाणी आता वगैरे? औषधी पाणी आता डबेत गलीकडे जातो, पोरीकडे 4 पैसे मागतो, लावतो, राहतो. तुम्ही एकटेच राहता घरामध्ये? हा, मग कमाई साधन दुसरं काय आहे? नाही, काही नाही. आज ब्रह्मपुरीतील हे 107 जीव केवळ पैशाची नाही तर न्यायाची वाट पाहत आहेत. हे अनुदान त्यांच्या हक्काचं आहे, भीक नाही. ही डिजिटल इंडियाची प्रगती जर गरिबांच्या जगण्याला आधार देऊ शकत नसेल तर त्या प्रगतीचा काय उपयोग? वेळीच लक्ष द्या, अन्यथा या निराधारांचे उसासे व्यवस्थेला महागात पडतील. काय झालं सँक्शनचं? बीपीएल लाभार्थी नाही का मॅडम, आपण पत्र दिलं आहे. आता 25/2 पण पत्र पाठवले. मंत्रालयामधून काही नाही आलं.